महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा. एक महान नेता जो आपल्या भारताला लाभला किंवा भारताची राज्यघटना ज्यांनी लिहिली त्या माणसाची भूमिका करायला आपल्याला मिळणं आणि त्यातून मी कायद्याचा विद्यार्थी आहे. त्यामुळे तो माझ्यासाठी एक माझा खूप मोठा बहुमान होता. टेलिव्हिजन माध्यमाला मी धन्यवाद नक्कीच देतो, कारण टेलिव्हिजनमुळे मी आत्तापर्यंत अजून टिकून आहे. नाहीतर मला कधीतरी आधीमध्ये वकिली सुरू करावी लागली असती. पण मला एक गंमत वाटतं की बाबूजी पूर्णपणे रायटिस्ट, RSS पूर्ण हे काँग्रेस 100% पण जेव्हा कला या प्रांतामध्ये येतात तेव्हा त्यांची वैचारिक भूमिका बाजूला राहते आणि दोन वेगळ्या विचाराची माणसं फक्त कलाकृतीसाठी एकत्र येतात. काय आपल्याला कम्फर्ट झोन मध्ये राहायची सवय झाली आहे. बरोबर की आपल्याला हे कुठे मला म्हणजे मी बराचसा डिप्रेशन मध्ये येत होतो या दरम्यानच्या काळामध्ये. आता गेले 4-5 वर्ष मी बऱ्यापैकी डिप्रेशन मला मध्ये येणं जाणं असं सुरू होतं कोविडच्या आधीपासून आणि कोविड नंतर तर जास्तच. आणि कोपनहेगनच्या दरम्यानचा काळ होता की तो मी जरा त्या डिप्रेशनच्या सुरुवातीमध्ये नाही आपण कम्फर्ट झोन तोडायला पाहिजे. आजपर्यंत आजही मी म्हणतो माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची भूमिका ही कोपनहेगनमध्ये हायसेनबर्गची. माझं नशीब मी म्हणतो की मला ही करायला मिळाली. मुंबई तुम्हाला जगायला शिकवते आणि कोल्हापुरात तुम्हाला जगता येतं. महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा. नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत सागर तळाशीकर यांच्याशी. सागर तळाशीकर हे मूळचे कोल्हापूरच्या तालमीतले म्हणजे नाटकांच्या तालमीतले. प्रत्यय ही महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या पातळीवर माहीत असलेली गंभीरपणे नाटकं करणारी संस्था. त्या संस्थेच्या माध्यमातून सागर तळाशीकर यांच्यामधला नट अभिनेता घडत गेला आणि रंगभूमीवर असं उल्लेखनीय काम करत असताना एका टप्प्यावर म्हणजे खरं तर कोल्हापुरात काही वर्षापूर्वी सगळी चित्रपटसृष्टी इथंच होती. कोल्हापुरी चित्रनगरी म्हणून ओळखली जात होती. पण नंतर हे चित्रपटाचं सगळं केंद्र मुंबईकडे सरकलं. त्यानंतर TV आला, दूरचित्रवाणी मालिका आल्या, हैदराबादची रामोजी फिल्म सिटी आली. अशा सगळ्या गोष्टींनी ही केंद्र बाहेर सरकत गेली आणि एका टप्प्यावर सागर तळाशीकरनं कोल्हापूर सोडलं आणि सागर कोल्हापूरच्या बाहेर गेला. मग तो हैदराबादला गेला म्हणायचं का मुंबईला गेला म्हणायचं हे नंतर त्या आपल्या गप्पांच्या मधूनच ते सगळं उलगडत जाईल तो सगळा प्रवास. पण आज आपण सागरशी बोलणार आहोत, त्याचा प्रवास जाणून घेणार आहोत. म्हणजे कोल्हापुरातून सुरू झालेला प्रवास. एक गोष्ट सुरुवातीला मुद्दाम नमूद करावी लागेल, सागर तळाशीकर हा कायद्याचा विद्यार्थी आहे. म्हणजे शिवाजी विद्यापीठात लॉमध्ये विद्यापीठात पहिला आलेला विद्यार्थी आहे. म्हणजे हा विद्यापीठात पहिला आल्यामुळं कसं होतं, काही चांगल्या गोष्टीमुळं नुकसान होतं माणसाचं. विद्यापीठात पहिला आलेला आहे त्यामुळं आपल्याला आता वकिलीच्या ह्याच्यात कोर्सला आपण पहिला आलोय तर आपल्याला वकिली करायला पाहिजे म्हणून मग त्या दबावाखाली इथं काही वर्षे वकिली केली आणि त्यात मग जे हिरो म्हणून उभं राहायचं वय होतं ते वय निघून गेलं असं माझं निरीक्षण आहे. आपण सागरशी त्या संदर्भात तेही स्थित्यंतर जाणून घेऊया. पण हे सगळं असताना सुद्धा मेनस्ट्रीम सगळा जो सिनेमा किंवा सिरियल्स असतील किंवा हा जो सगळा क्षेत्र आहे त्यात थोडं उशिरा पोहोचून सुद्धा स्वतःची एक ओळख निर्माण करणं आणि त्या आता प्रचंड ही स्पर्धा आणि या सगळ्या वातावरणात ठामपणे उभं राहणं हे सागरनं केलं आहे. अर्थात त्याचा पाया इथं प्रत्येकच्या नाटकांच्या माध्यमातून घातलाय. म्हणजे जसं क्रिकेटमध्ये तुमचं क्लास महत्त्वाचा असतो, राहुल द्रविड असेल, अजिंक्य रहाणे असेल, संजय मांजरेकर असतील, ही जी मंडळ आहे ज्याचा क्लास तुमचा शेवटी महत्त्वाचा असतो, असं मला वाटतं सागर तिथं सुद्धा टिकून आहे. त्याचं कारण त्याचा क्लास, त्या क्लासनं तो टिकून आहे. आणि म्हणजे लंबी रेस का घोडा म्हणतात तसं हा लंबी रेस का घोडा आहे या क्षेत्रातला. आतापर्यंतचा प्रवास खूप झालेला आहे पण अजूनही बराच प्रवास व्हायचा आहे. तर मी पहिल्यांदा इथं सागरचं स्वागत करतो. स्वागत, नमस्ते. महाराष्ट्र दिनमानच्या या पॉडकास्टमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तुझं. थँक्यू. मला
पहिल्यांदा आता सगळं हे सुरू असताना आत्ता तुझं काय चाललंय हे आम्हाला कळू दे. या घडीला तुझं काय सुरू आहे? सध्या मी एक सिरियल करतो आहे, ठरलं तर मग नावाची. कारण काय आहे, सिरियल हे असं एक माध्यम आहे की जे एक महत्त्वाचं माध्यम मी मानतो. त्याच्याबद्दल बरेच चांगले वाईट असे बरेच लोकांचे मतप्रवाह आहेत. पण कलाकारांना मुंबईमध्ये जिवंत ठेवण्यासाठी टेलिव्हिजन मालिका हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे कुठल्याही कलाकाराला, म्हणजे माझ्यासारख्या कलाकाराला कायम अशी एक इच्छा असते की आपल्याला चांगल्या पद्धतीचं काम करायला मिळावं. मग ते चित्रपट असो, नाटक असो, काही असो, पण या माध्यमामध्ये आपल्याला ज्या पद्धतीनं व्यक्त व्हायचं आहे ते व्यक्त करण्याची संधी मिळावी. पण ती संधी कसं असतं की आपण काय खूप गडगंज घरातून तिथे गेलेलो नसतो. त्यामुळं मुंबईतलं सर्व्हायवल खूप महत्त्वाचं असतं. मी गेलो त्याच्या आधीचा काळ जो होता, त्या काळामध्ये हे माध्यम नसल्यामुळे काही वर्षांनंतर जेव्हा तिथे गेलेल्या कलाकाराला तिथलं सर्व्हायवल अवघड होऊन जायचं, तेव्हा त्याला तिथं थांबणं अशक्य होऊन जायचं. तर तिथलं थांबणं सुसह्य करणारं माध्यम म्हणून मला मालिका माध्यम हे खूप महत्त्वाचं वाटतं. आणि अशाच आत्तापर्यंत एक 50-60 मालिका माझ्या झाल्या आणि त्यातली आत्ता ठरलं तर मग ही एक स्टार प्रवाह या चॅनलवर सुरू असलेली मालिका जी आहे त्याच्यामध्ये मी काम करतोय. नुकतेच 2 चित्रपट माझे मागच्या वर्षी येऊन गेले. पंचक नावाचा एक चित्रपट येऊन गेला आणि स्वरगंधर्व सुधीर फडके म्हणून ज्याच्यामध्ये गदी माडगूळकरांची भूमिका मी केली होती. तर हे चित्रपट आणि ही मालिका माझी सुरू आहे. आणि काही नेहमीच प्रत्येक कलाकाराची काही स्वप्न असतात, तशी काही स्वप्न अजून ती करायची आहेत. तर ती स्वप्न पूर्ण होण्याची वाट बघतो. नाही, आत्ता स्वर्गंधर्व सुधीर फडके सिनेमाचा उल्लेख झाला, त्यामुळे मी तिथूनच सुरुवात करतो. म्हणजे तू 2 चरित्र भूमिका केलेल्या आहेस. एक स्वर्गंधर्व मधली गदी माडगूळकरांची आणि दुसरी यशवंतराव चव्हाण या सिनेमातली वसंतदादा पाटील यांची. आणि आणखी 2 रमाई नावाच्या सिनेमामध्ये बाबासाहेबांची पण भूमिका मी केली होती. येस येस हां, हां. येस ती हां. एक होती. रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. म्हणजे खूप अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टीनं, देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लोकांच्या व्यक्तिरेखा साकारल्या. तर मला वाटतं त्या संदर्भात मला जाणून घ्यायला आवडेल की या व्यक्तिरेखा साकारताना तुझी भावना काय होती आणि त्यानंतर त्यांना मिळालेला प्रतिसाद काय होता? 3 वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका. एक तर पहिली भूमिका म्हणजे म्हणजे क्षेत्र वेगवेगळं सगळंच खूपच वेगळं. वेगवेगळी. हां. एक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका करायला मिळणं हे एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं होतं. अरे वा. खूपच महत्त्वाचं होतं. आणि एक महान नेता जो आपल्या भारताला लाभला, किंवा भारताची राज्यघटना ज्यांनी लिहिली, जी घटना आजही तुम्ही वाचा, तुम्ही त्याच्यातले दोष काढून दाखवा, खूप अशक्य आहे ते. खूप मोठी घटना आहे ती. आणि त्या घटनेचं साधं पालन करता पण लोकांना येत नाही आहे सध्याच्या काळामध्ये. अशा एका थोर माणसाची, ज्यानं तेव्हा तो ज्या परिस्थितीतून, तो म्हणणं चुकीचं आहे, माफ करा, ते ज्या परिस्थितीतून गेले, ज्या परिस्थितीतून शिकले, त्या आणि त्यांनी जे काही एकूण संपूर्ण विश्व निर्माण केलं, राज्यघटना, आपल्या देशाची घटना लिहिली, त्या माणसाची भूमिका करायला आपल्याला मिळणं, आणि त्यातून मी कायद्याचा विद्यार्थी आहे, त्यामुळे तो माझ्यासाठी एक माझा खूप मोठा बहुमान होता. आणि त्याच्यामध्ये माझी एक अशी इच्छा ती, दुर्दैवानं तो सिनेमा व्यवस्थित रिलीज नाही झाला, काही त्रुटी राहिल्या, ते अलहिदा. पण ती भूमिका करत असताना आपल्याकडून छोटीसुद्धा कोणतीही चूक होऊ नये याची एक भीती काम करत असताना सुद्धा माझ्या मनामध्ये होती. आणि जरी मी लॉचा विद्यार्थी असलो तरी बाबासाहेबांच्याबद्दल मला सगळं ज्ञान आहे असं म्हणणं मूर्खपणाचं आहे. कारण तो अथांग महासागर आहे पूर्णपणे. आणि त्यांच्याबद्दल जितकी शक्य होईल तेवढी माहिती मी आणखी मिळवण्याचा प्रयत्न केला. जे त्यांच्या जन्मापासून, आता त्याच्यामध्ये रमाई हा चित्रपट असल्यामुळे रमाबाईंच्या मृत्यूपर्यंत तो सिनेमा होता. त्यामुळे बाबासाहेब 40-45 वर्षाचे असेपर्यंतचाच तो सिनेमा होता. त्यामुळे त्याचा जो एकूण कॅनव्हास तेवढाच असल्यामुळे मी वाचले पूर्णच ते. म्हणजे त्यांची जी काही आपल्याकडे अवेलेबल असलेली पुस्तकं आहेत ती सगळी वाचून काढली. त्यांचा जीवनक्रम, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, म्हणजे
ते डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर होईपर्यंतचा प्रवास, कायदेतज्ञ होईपर्यंतचा प्रवास आणि घटना लिहीपर्यंतचा प्रवास याची शक्य तितकी माहिती मिळवण्याचा मी प्रयत्न केला. आणि वीणा जामकर नावाची एक अत्यंत हुशार अभिनेत्री रमाईची भूमिका करत होती. त्यामुळं एक आणखी त्याच्यामध्ये गंमत होती की तो जो गिव्ह अँड टेक होता की ज्याच्यामध्ये एक समजूतदार अभिनेता आपल्या समोर जर असेल तर करण्यात ती जी गंमत आहे की नुसतं पाठांतर करून आहे ते डायलॉग पटापट संपवणे आणि 2 मिनिटात मी संपवला म्हणून सांगणारी फुशारकी मारणारे काही अभिनेते अभिनेत्री आपल्याकडे असतात आणि तेच 2 मिनिटाऐवजी 5 मिनिटं लागू देत पण मी समजून आणि उमजून वाढणारे जे कलाकार असतात त्यातली ती असल्यामुळे तो करण्याची गंमत एक खूप वेगळी होऊन गेली. त्यामुळे काही जे सीन आमच्या दोघांचे त्याच्यामधले आहेत, आता जेव्हा केव्हा सवड होईल तेव्हा मी तुला ते दाखवेनच, तर ते करण्यामध्ये खूपच मजा आली. दुसरी भूमिका म्हणजे गदी माडगुळकर यांची. साधारण मागच्या वर्षीच तो सिनेमा रिलीज झाला आणि त्याच्या आधीच्या वर्षी तो शूट झाला. त्यामुळे गदिमांचं पण मी यापूर्वी पण त्याची भूमिका मी भाई व्यक्तिकी आणि वल्ली हे महेश मांजरेकरांची फिल्म केली होती. त्याच्यामध्ये सुद्धा गदिमांची भूमिका मिस केली होती. पण त्याच्यामध्ये एक 2-3 सीन पुरता मर्यादित होतो. पण याच्यामध्ये गदिमांचा बाबूजींच्या आयुष्यामध्ये असलेला सहभाग हा खूप मोठा आहे, कारण त्यांनी गीत रामायण लिहिलं आणि बाकी म्हणजे तो त्यांच्या जेवढा बाबूजींचा स्पॅन आहे तेवढाच गदिमांचा स्पॅन आहे. हो म्हणजे अगदी अगदी दोघांचे सगळं करिअर अगदी. एका तेवढ्याच लांबी रुंदीचं आहे. हो. आणि गंमत कशी आहे बघ ना ठीक आहे, विजय. गदिमा लवकर गेले पण तरी सुद्धा ते गदिमा होते तोपर्यंत खूप मोठा स्पॅन आहे. अगदी, म्हणजे अगदी. मराठी सिनेमाच्या एकूण सगळा सुवर्णकाळ वगैरे जो म्हणता येईल तो दोघांचाच काळ आहे. नक्की नक्की. आणि त्याच्यातून एक मला गोष्ट म्हणजे आपण एक कसं असतं म्हणजे की आपण आपल्याला सगळ्यांना आपण कसे जगतोय काय काय विचारांनी जगतोय आपल्याला माहिती आहे. हे करत असताना आपण कलाकृतीकडे नुसती कलाकृती पण बघत नाही. तो माणूस कुठल्या विचाराने जगला याच्याकडे पण बघतो. तर हा चित्रपट किंवा याची ही भूमिका करत असताना मला जे जाणवत गेलं जेव्हा मी गदिमांच्या बद्दल वाचत गेलो तोपर्यंत मला फक्त म्हणजे माहिती होतं की हे चित्रपट गीत लिहिणारे एक कवी लेखक चित्रपटात काम करणारे, पण हे आमदार होते माहिती नव्हतं मला. बर म्हणजे एक असं मी जेव्हा वाचलं तेव्हा मला एक खूप छान गमत यशवंतरावांच्या मंत्रिमंडळामध्ये 2 वेळा ते MLA होते. पतरी सरकार यांची जी त्या काळाची गीतं होती ती यांनी लिहिली होती आणि स्वातंत्र्यानंतर त्यांचं जाहीर करण्यात आलं की ती यांनी लिहिली होती म्हणून. तर मला एक गंमत सध्याच्या काळामध्ये परत अशी जाणवतीये, राजकारण हा विषय नाही आहे, मी कुठल्याही पक्षाचा नाही आहे, मला कुठल्याही पक्षाचा व्हायचं पण नाही आहे. मुळात मला एक माणूस म्हणूनच मला जगाकडे बघण्याकडे आणि जगण्याची जास्त इच्छा आहे. पण मला एक गंमत वाटतं की बाबूजी पूर्णपणे रायटिस्ट, होय, RSS पूर्ण हे काँग्रेस 100% पण काँग्रेस. जेव्हा कला या प्रांतामध्ये येतात तेव्हा त्यांची वैचारिक भूमिका बाजूला राहते आणि 2 वेगळ्या विचाराची माणसं फक्त कलाकृतीसाठी एकत्र येतात. हे आत्ता जे दिसत नाहीये चित्र, खरं तर अशा पद्धतीचं जगणं जर सुरू झालं तर आणखी गंमत येईल जगण्यामध्ये, कलेमध्ये आणि एकूणच प्रांतामध्ये सगळ्या. तर त्या गदिमांच्याकडे बघताना मला हा रोल करत असताना सतत हे जाणवत आलं, कारण हे आहे यांची विचारसरणी वेगळी, यांची विचारसरणी वेगळी, पण एखादी कलाकृती करत असताना तुम्ही त्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त ती कलाकृती म्हणून का नाही बघत. तर ही माणसं बघत आली. आता दुर्दैवानं तसं होत नाही. आधी तुमची भूमिका मध्ये येते आणि मग कलाकृती मागेच राहते. असा काहीसा भाग मला वाटतो माझ्या आकलनानुसार. आता या गदिमांच्या भूमिकेबद्दलचा प्रतिसाद किंवा मी प्रतिसाद अशा तरी विचारला की गदिमांना बघितलेली अनेक माणसं हयात आहेत अजून, म्हणून त्या उद्देशाने मी प्रश्न विचारला. राईट. तो गदिमांचा प्रतिसाद खूपच चांगला मिळाला. म्हणजे श्रीधर फडके वगैरे तर खूपच खुश होते. बऱ्याचशा वयस्कर बायका वयस्कर पुरुष हे म्हणजे पुण्यामध्ये तर बऱ्याच माझ्या पाया पडून जात होते. मला ते इतकं असं म्हणजे असं माझ्यापेक्षा वयानं जास्त असलेले लोक माझ्या का पाया पडून जातात. तर ते म्हणले की नाही हे तुम्ही नाही म्हणू नका, ह्या तुम्हाला नमस्कार नाही आहे, तुम्ही दिसताही तसेच आणि तुम्ही कामही तसंच केलंय. कारण मी थोडंसं त्याच्यामध्ये त्यांची भाषा जी आहे ना ती कोल्हापूरची ठेवली होती.
कारण त्यांचं अख्खं आयुष्य कोल्हापूर बऱ्यापैकी आयुष्य त्यामुळे कोल्हापुरात त्यांचं गेलंय. बोलणं रंकाळ्यावर फिरणं, त्यामुळे तो एक लहेजा जो आहे हम्म. की आपण कोल्हापूर म्हणजे कर्नाटकच्या बॉर्डरवर राहणारी माणसं आहोत. आणि कर्नाटक ही जराशी हार्श लँग्वेज आहे बोलताना, म्हणतो मी, बोलण्याची पद्धत, त्याचा अर्थ नाही म्हणत आहे मी, पण त्याची बोलण्याची पद्धत थोडीशी अशी हार्श आहे, थोडंसं लाऊड बोलतात लोक. आणि जसं पुण्याच्या पुढे तुम्ही मराठी कडे जाता तेव्हा बोलणं सॉफ्टनेस त्याच्यामध्ये वाढत जातो. आणि आपण त्याच्या बॉर्डरवर असल्यामुळं त्याचा तो राकटपणा आणि याचा हळुवारपणा हा एकत्र येऊन एक वेगळा फ्लेवर तयार होतो कोल्हापूरच्या याला. हम्म. हां, आणि आपण इकडचे कोल्हापूरचे कसे बोलतो ते सगळं तुला माहिती आहे. पण साधारण तो रांगडेपणा येईल त्याच्यामध्ये. अहो बसा घेऊ, हम्म. ते जरासा कर्नाटकी येईल पण त्याच्यामध्ये येईल बारीकसा, पण तो मराठी पूर्ण कोल्हापुरी असेल. या पद्धतीचा मी त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तो लोकांना खूप आपला वाटत होता आणि ते त्यांनी मला बोलून दाखवलं. आणि याच्यापेक्षा एक खूप चांगली पोचपावती मला जी मिळाली ती म्हणजे चित्रपटाचा पहिला ट्रेलर ज्या दिवशी रिलीज झाला त्या दिवशी श्रीधर फडकेंचा गीत रामायणाचा कार्यक्रम पुण्यामध्ये होता. हम्म. आणि गदी माडगुळकरांचे ज्येष्ठ पुत्र आनंद माडगुळकर हम्म. आणि त्यांची पूर्ण फॅमिली आली होते. आणि आनंद माडगुळकरांना देण्यासाठी श्रीधर फडकेंनी गदिमांचं एक चित्र काढून आणलं होतं. ते पेन्सिल स्केच होतं आणि त्यांच्या संपूर्ण त्या स्केचमध्ये ना गीत रामायणातल्या काही ओळी लिहिल्या होत्या हम्म. आणि त्या लांबून दिसत नव्हत्या, त्या स्केचमध्येच त्या होत्या. स्केचमध्ये असं. हा. आणि त्यांनी बोलवून आनंद माडगुळकरांना तो दिला फोटो, ते चित्र. मग दोघं काहीतरी बोलले आणि त्यांनी मला बोलवून घेतलं. हम्म. आणि मला बोलवून घेतल्यानंतर आनंद माडगुळकरांनी तेच चित्र मला गिफ्ट दिलं. ते म्हणाले की तुम्ही आमच्या वडिलांना आम्हाला भेटवलं आणि तुम्ही अगदी हुबेहूब भविता हे चित्र तुम्ही तुमच्याकडेच ठेवा. म्हणजे अरे वा. आनंद हा. माडगुळकरांना देण्यासाठी चित्र आणलेलं होतं. ते श्रीधर फडके आणि आनंद माडगुळकर यांनी हम्म. ते मला दिलं. ते अजूनही आता माझ्या घरामध्ये आणि माझ्या दृष्टीनं माझ्यासाठी खूप मोठं बक्षीस होतं. आणि वसंतदादांची भूमिकाच वसंतदादांची भूमिका म्हणजे अर्थात ती खूप लेंथ वाईज म्हणा किंवा अशी त्यांचं फार नव्हती, नव्हते. पण मुळात वसंतदादा हे खूप मोठं कॅरेक्टर म्हणजे मोठं व्यक्तिमत्व होऊन गेलेलं आहे आपल्या महाराष्ट्राच्या आणि भारताच्याही राजकारणामध्ये. तर लालबहादूर शास्त्री गेल्यानंतर त्याच्यानंतर जेव्हा इंदिराजी आपल्या पंतप्रधान झाल्या त्या दरम्यानच्या काळामधला जे वातावरण, त्या वातावरणामध्ये ही जी मंडळी होती त्या बाबतीतला तो 2-3 सीन होते. डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शक होते, त्यामुळं डॉक्टरना तर मी लिअरपासून ओळखतो, त्यामुळं ते आपला ते गंमत असते त्यांच्यावर काम करण्यामध्ये. मग खूप सीन नव्हते, पण त्या मला एक थोडीशी एक चांगली म्हण किंवा वाईट सवय की माझा एक सीन जरी असला तरी मी त्या माणसाचं चरित्र पूर्ण वाचून घेतो की आपण काय करतो, कुठल्या माणसाची माहिती पाहिजे. अगदीच वेळ नाही मिळाला तर किमान थोडं तरी युट्यूबवरती मी फारसा भरोसा नाही ठेवत. मी लगेच मॅजेस्टिक ठाण्यामध्ये एक पुस्तकाचं दुकान आहे माहिती आहे, मी तिकडे जातो आणि अवेलेबल असेल 2-4 पुस्तकं विकत घेऊन येतो आणि ती वाचून काढतो पूर्णपणे. आणि मी लॉला असल्यापासून माझी सवय आहे की मी माझे नोट्स काढतो. किंवा आजही तू माझ्याकडे जर आलास तर डॉक्टर बाबासाहेबांचा सिनेमा जो होता ना त्यांच्या जन्मापासूनचे त्यांच्या मृत्यूपर्यंतचं साधारण मी 25 ते 30 पानामध्ये पॉईंटचं पुस्तक लिहून ठेवतो. की जे मी लॉलाही करायचो, एक अख्खं पुस्तक वाचायचं आणि ते पुस्तक पूर्ण मला वाचता येईल किंवा आठवेल अशा पद्धतीने 30 ते 40 पानामध्ये ते पुस्तक मी लिहून ठेवायचो फक्त पॉईंट्समध्ये. ते मी वाचत गेलो तर मला ते अख्खे पुस्तक येईल. तर तेच मी प्रत्येक त्या कॅरेक्टरबद्दल करत गेलो होतो. म्हणजे बाबासाहेबांचं कॅरेक्टर, ते बाबासाहेबांचा जन्म ते त्यांच्या मृत्यूपर्यंत, तिकडून त्यांचं इंग्लंडला जाणं वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. त्यामध्ये 30-40 पानं तशी त्या मनाने लवकर वाचून होतात. आणि मला माझ्या स्मृतीविषयी जरा माझी सतत शंका येते की आपण हे विसरू का, ते विसरू का वगैरे. त्यामुळे परत अख्खं पुस्तक वाचणं म्हणजे परत 10-15 दिवस काढण्यापेक्षा ती 30-40 पानं पटकन वाचून होतात. तर ती वाचवली. तसंच वसंतदादांच्या भूमिकेबद्दल पण मी केलं. रोल थोडा छोटा होता. बरीच म्हणजे यशवंतरावांचं रोल, मला नाव त्याचं अशोक लोखंडे नावाच्या अभिनेत्याने, उत्तम अभिनय त्याने केला होता. तर असं मी ते सगळेजण त्याच्यामध्ये त्या सीनमध्ये करत त्यांच्याही बद्दल बरंचसं वाचन केलं. आणि माझ्या मते 60-70च्या दशकामध्ये त्यांचा जो काय 70 ते 80च्या दशकामधला जो त्यांचा जीवनपट होता त्या संदर्भात वाचून ती भूमिका केली.
आता ते वकिलीचा संदर्भ आलाय म्हणून तुझा वकिलीचा विषय आपण आत्ताच तो निपटून घेऊया. म्हणजे तू प्रत्यक्ष वकिली केलेली आहेस आणि अनेक मालिकांच्या मध्ये वकिलाची भूमिका केलेली आहे. तर हे आपण वकील असणं आणि ती भूमिका तिथं करणं, तिथं ती भूमिका कशा पद्धतीनं लिहिलेली असते, कशा पद्धतीने प्रेझेंट केलेली असते, त्या लिहिणाऱ्याचं त्या व्यवसायासंदर्भातलं किंवा त्या एकूण कायद्याच्या क्षेत्रासंदर्भातलं आकलन काय असतं, हे सगळं काय कसं कधी गोंधळ वाटला? काय होतं रे, बऱ्याचदा खरं म्हणायचं तर गोंधळ होतो. त्यामुळे बऱ्याचदा मालिकेमध्ये काम करत असताना मी आता वकील असल्याच्या 3 मालिका तर मला आता आठवतात. एकही ठरलं तर मग दुसरी सोनिया चोंबारा आणि अवंतिका, या 3 मालिकांमध्ये आणि 2-3 सिनेमामध्ये मी वकील होतो. बऱ्याचदा काय असतं की कोर्टाचं वातावरण आणि सिनेमातलं कोर्टाचं वातावरण, सिनेमा सिरियल मधलं म्हणू आपण, कोर्ट सारखा एक सुंदर सिनेमा नक्कीच होऊन गेलेला आहे. तर याच्यामध्ये खूप तफावत असते. त्याच्यामध्ये मला म्हणजे ती ज्याला म्हणजे मी आता वकील असल्यामुळे मला कोर्ट माहिती आणि जो कोर्टात जातो ज्याला माहिती आहे त्याला माहिती असतं. पण आपल्या सामान्य प्रेक्षकापर्यंत तो सगळा ड्रामा क्रिएट करून पोहोचवणं, हा जो एम मालिकांचा असतो तो का म्हणजे काय रे, मला प्रत्यक्ष कोर्टात हा काही ड्रामा नाही होत. तो फक्त जजला ऐकून आणि इतकंच लोकांचा संवाद सुरू असतो त्याच्यामध्ये, आणि इतकं साधं काम कोर्टात सुरू असतं की पुढच्या केसचे वकील म्हणजे येतात, बाजूच्या वाचतात, माणसांना कळत नाही की तिथे काहीच काय कळत चाललंय. नाही. त्या दोघांनाच फक्त कळत असतं त्याच्यामुळे. आणि अर्थात तो एक काय म्हणता येईल त्याला की फ्रीडम घेतलेला असतो सिनेमासाठी वगैरे म्हणून. मग त्यात हे आपल्याला प्रत्येक अगदी अशिक्षित माणसापर्यंत पोचलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट त्यामुळे ती ढासून आणि तेवढी ड्रॅमॅटिक करून ती बोलली पाहिजे. हा एका दृष्टीनं मग त्यांचा दृष्टिकोन बरोबरही वाटतो. पण सतत वकील असल्यामुळे त्याचं आपण जेव्हा लॉजिक लावायचा प्रयत्न करतो तेव्हा जरा त्याच्यामधली ती तफावत जाणवत असते. त्यामुळे जेव्हा मला असं वाटतं की बाबा हे लिगली जे काही म्हणजे अशा पद्धतीची प्रोसिजर जी सुरू आहे, जी आपण करतोय ती त्या पद्धतीची होत नाही आहे किंवा होते, अशा वेळी मी आधी असं म्हणून ठेवतो की बाबा मी वकील आहे, मला हे असं माहिती आहे आणि हे अशा पद्धतीनं होतं आणि मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे, आता मी तुम्ही सांगेल ते करतो. आणि फायनली डिरेक्टर इज द कॅप्टन ऑफ द शिप. त्यामुळे त्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने काम करणारा मी नट असल्यामुळे मी हे करतो. पण मी हे तुमच्याशी बोललेलो आहे, तुमच्याही लक्षात ठेवा. आता आपण मूळ कोल्हापूरकडे येऊ. म्हणजे तुझे कोल्हापूरचे दिवस आणि इथली सुरुवात काय, म्हणजे कशी नाटकाकडे येण्याची तुझी सुरुवात कशी कुठून झाली? नाटकाकडे मूळ सुरुवात नाटकापासून. बरोबर, अगदीच. मुळात म्हणजे माझ्या घरातलं कोणीच नाटकामध्ये नाही. मी बीकॉम होईपर्यंत नाटकात कधीच नाही काम केलं. म्हणजे कॉकटेलमध्ये डान्स करणं वगैरे ज्या पद्धतीचं असतं अशा म्हणजे बागरी नाही कॉलेज लेवल काहीच नाही. मी लॉला ऍडमिशन घेतली. याचं कारण एकच होतं की मला फार घाण मार्क पडले होते बीकॉमला. म्हणजे मी 10वीला पण मला 41% आहेत, 12वीला मला 38% आहेत. त्याच्यानंतर फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला मी 1-2 लाल रेषा एटी घेऊन वगैरे पास झालोय. फक्त वर्ष वाया गेलं नाही. बीकॉम माझा मी झालो, पण अगदीच माझ्या अंदाजानं 50च्या आसपास होतं. त्यामुळं मी MBA ला वगैरे ऍडमिशन घेऊ शकत नव्हतं कारण मला मिळूच शकत नव्हते. इंजिनियर, डॉक्टर हे तर खूप लांबचे विषय होते आणि बीकॉमला असल्यामुळे तो काय विषयच नाही. वडील MP सीए वगैरे इकडे वडिलांची भयंकर होती की मी सीए व्हावं म्हणून. मी सीएच व्हावं अशी वडिलांची इच्छा होती. अगदी करेक्ट बुद्ध्याला हात घातलास की आता मी सीए व्हावं वाटायचं. त्यामुळे त्यांनी मला काही वेळी इथं बाहेर म्हणून इन्कम टॅक्स कन्सल्टंट होते, त्यांच्याकडे मला जॉबला पाठवलं वर्षभर. इकडे संध्याकाळी मी 2-3 तास जाऊन बसायचो. नंतर PG दिवाण चार्टर्ड अकाउंटंट जे होते ट्रेड सेंटरला, ते माझ्या वडिलांचे आत्तेभाऊ, तर त्यांच्याकडे मी जाऊन तिथं ऑडिट बिडिट करायचो. पण मला कंटाळाच यायचा त्याचा, तो भयंकर. पण मग बीकॉम झाल्यानंतर बाबा तू मग टॅक्स कन्सल्टंट तरी हो, अशा पद्धत. आता सीए होणं का तुला जमेल असं वाटत नाही आहे. आणि मग तेव्हा लॉला ना सहज ऍडमिशन मिळायची त्याच्यामध्ये की 35%, 3-4 वेळा बसलेली. म्हणजे जो कुछ नाही करते वो लॉ करते, हे असं त्यावेळी आम्ही म्हणायचो. कारण आता जरा पर्सेंटेज वगैरे आहे. तर लॉला ऍडमिशन मी घेतली तिथं आणि कॉलेज 10:15 वाजता सुटायचं. मग पुढचा वेळ काय करायचा? मग त्याच्यानंतर मॉर्निंग असायचं. मॉर्निंग कॉलेज आपलं शहाजी लॉ कॉलेज इथलं इथेच पलीकडे. मग ते 10 वाजले की नंतर आता काय करायचं? मग त्याच्यानंतर कुठं जाऊन मिसळ वगैरे खा,
मग एखाद दुसरा सिनेमा बघ आणि 3:30-4लाच घरी जा. असं जे सुरू होतं आणि त्याच्यानंतर त्या कॉलेजचा मी जनरल सेक्रेटरी झालो. तेव्हा बरीचशी भांडणं, मारामाऱ्या वगैरे आपल्या कॉलेजची प्रथा जी होती त्यानुसार व्हायच्या. त्याच्यातून मी गेलेलोच होतो. अविनाश पानसरे मी वगैरे आम्ही एका ग्रुपचे होतो. अविनाश पानसरे तुमचा वर्गमित्र का पुढं अगदी मागं? वर्ग म्हणजे शाळेपासून मी हा, तुम्ही राहिलाही हो, शेजारीच ना? राहायलाही शेजारी. हा. 1ली ते 10वी आम्ही एका शाळेतच एकाच हा. बॅचचे SSC आम्ही एकत्र झालो. हम्म. नंतर तो सायन्सला गेला आणि परत लॉला आम्ही एकत्र आलो. हम्म. लॉमध्ये परत आम्ही एकत्र 3 वर्ष होतो. वकीलही एकत्र झालो, वकिली पण एकत्रच केली. तर तो आमच्या एकत्र त्यावेळी मी जेव्हा GS झालो त्यावेळी इंटर कॉलेज कॉम्पिटिशन्स होत्या. हम्म. रोटरॅक्टच्या जेव्हा वर्नाक्युलर असायच्या, तर त्याच्यामध्ये आमच्या समोरचा दुसरा ग्रुप जो होता त्यांचे एक छान हंगर स्ट्राईक नावाची एक एकांकिका होती. हम्म. आणि एका कॉलेजला 2 एंट्रीज अलाउड होत्या. तर तेव्हा माझा मित्र होता संजय तोडकर म्हणून, हम्म. माहिती असेल तुम्हाला. तर त्याला म्हटलं की तू माझ्या ग्रुपकडून, शहाजी लॉ ग्रुपकडून एकांकिका कर, आपण 2 करूयात एकात. हम्म. तर सुनील शिंदे म्हणून तुला माहिती असेल, सुनील शिंदे. त्यानं ती एकांकिका बसवली होती, वेटिंग फॉर गोदो. तर ती वेटिंग फॉर गोदोमध्ये संजय तोडकर आणि सचिन शिर्के नावाचा एक मित्र होता, संदीप माळवी आपण मगाशी बोललो, त्याचा मित्र, त्याच्या गल्लीत राहणारा, ते दोघं काम करायचे. आणि 3 दिवस असताना संजय तोडकरचा काहीतरी प्रॉब्लेम आला आणि तो करणार नव्हता. म्हणजे एकांकिका तर व्हायला पाहिजे म्हणून मग मी त्याच्यामध्ये भाग बरं. घेतला आणि मी त्या रोलसाठी म्हणजे ऍक्सिडेंटल ऍक्टर तेव्हा. आणि हा. ती एकांकिका झाली आणि तेव्हा अनिल सडोलीकर प्रत्येचे हे परीक्षक होते. हम्म. आणि त्या स्पर्धेमधला बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड मला मिळाला. वेटिंग फॉर बरं. सॅम्युअल बेकेटचं नाटक, हा. ते वसंत आबाजी डहाकेने लिहिलेलं ऍब्सर्ड नाटक. आतापर्यंत नाटकाच्या बद्दल काहीही माहिती नाहीये आणि 3 दिवस करून मी पाहिला आलो. त्यांना नाटक आवडलं. म्हणजे ते पुरस्कार मिळाला तो परीक्षकांच्या गैरसमजुतीने मिळाला की नाही, खरंच तू काय? समजुतीने मिळाला, पण माझ्या गैरसमजुतीनं माझ्याकडून चांगला अभिनय झाला असं म्हणायला पाहिजे. कारण ते जे काय तो सांगत होता ते ऐकून मी त्या पद्धतीने करत गेलो. तर अनिल सडोलीकर तिथे परीक्षक असल्यामुळे मी डायरेक्ट प्रत्ययमध्येच गेलो, जी माझ्यासाठी फार महत्वाची गोष्ट होती. प्रत्ययमध्ये मी जाणं, म्हणजे पुरस्कार मिळाला त्यामुळे अनिल सडोलीकरांनी ऑफर केलं प्रत्येमध्ये. अनिल सडोलीकरांनी ऑफर नाही केलं. नाही म्हणजे अनिल सडोलीकर परीक्षक होते. त्यामुळे त्यांनी माझं काम बघितलेलं होतं. हा. आणि संजय हळदीकर हम्म. अभिरुचीचा, तो माझा मावस भाऊ. बर. हा. तर तो मला घेऊन प्रत्ययमध्ये गेला. हम्म. तिथे त्याने मला त्यावेळी त्याची अभिरुची नव्हती का? होती, हा. पण तो म्हणाला की तू या संस्थेतून काम कर, बर. आपण त्यांची भेट घालून देतो, ती चांगली संस्था आहे. तर अनिल सोडलीकर तेव्हा मिरजकर तिकटीला राहायचे, त्यांच्या घरी मला तो घेऊन गेला. मग ते म्हणाले येत जा प्रत्ययमध्ये. आणि तेव्हाच प्रत्ययचं एक वर्कशॉप पण होतं. त्या वर्कशॉप प्रकाश फडणीस घ्यायचे. त्या वर्कशॉपला मी गेलो. तिथून लगेच त्याच वर्षी लिअर होणार होता. आणि त्याच्या आधी यांचं आपलं गोपू देशपांडेंचं अंधार यात्रा नावाचं नाटक इथं जे पहिलं आलं होतं, तर त्याचा पुण्यामध्ये एक प्रयोग होता. त्या प्रयोगामधला एक छोटासा रोल जो होता, जो प्रकाश फडणीस करायचे, घनश्याम महाबळ नावाचा एक तो रोल होता. एक 5-6 वाक्यांचा सुद्धा डॉक्टरांच्या बरोबर सीन होता. तर तो सीन मी केला. त्याच्यामध्ये छोटासाच सीन होता, पण माझं नशीब एवढं चांगलं की तोच जो प्रयोग होता की जो गोपू देशपांडे आणि थिएटर अकॅडमीचे सगळे लोक बघायला आलेले होते. बर. आणि त्या दिवशी आम्हाला सगळ्यांना, प्रत्येकवाल्या लोकांना, आम्ही गोपू देशपांडेंच्या घरी गेलो आणि गोपू भयंकर खुश होते. ते म्हणाले की आतापर्यंत माझं नाटक इतक्या चांगल्या पद्धतीने कोणी केलं नाही. ऑब्व्हियसली डॉक्टरांचं कौतुक होतच होतं. आणि डॉक्टरांनी फार, माझं तर आयुष्यभरात सगळ्यात आवडता रोल त्यांचा त्यातला दौलतराव आहे, की त्यांनी इतका अप्रतिम त्याच्यामध्ये केला होता. आणि तिथून खरं तर प्रत्येची एकूणची घोडदौड सुरू झाली. महाराष्ट्राच्या बाहेर आधी पण उत्तमच काम करत होतो प्रत्यय, पण प्रत्यय कुठं तरी एक तुम्हाला स्टेट लेवलवर रिकॉग्निशन मिळण्यासाठी त्या रेंजचं काहीतरी व्हावं. करेक्ट. आणि तो दिवस जो होता गोपूंच्या त्या नाटकाचा आणि त्या प्रयोगाचा, तिथून पुढे प्रत्यय महाराष्ट्रभर समजत गेली. त्याचे माझ्यामुळेच नाहीये, माझ्या 4च किरकोळ साईड रोल होता, पण प्रत्येचा ज्या पद्धतीनं प्रत्यय काम करत होतं, ज्या विचारांनी प्रत्यय काम करत होतं, तो विचार महाराष्ट्राच्या बाहेर जास्त प्रमाणात पोचायला सुरुवात झाली त्या अंधार यात्राच्या त्या प्रयोगामुळे. आणि त्याच्यानंतर इमिजिएटच लिअर बसणार होतं. लिअरच्या मध्ये एडमंडचा रोल जो त्याने मिळाला तो बघितलाच होताच. आणि ते माझं राज्यनाट्याचं पहिलंच नाटक होतं.
सुदैवानं त्या नाटकातूनही मी लोकांना आवडत गेलो, माझं काम आवडत गेलं. आणि मग प्रत्येकची बरीचशी नाटकं झाली. रॉशोमान झालं, कबीर झालं, सत्यशोधक झालं गोपूंचं परत. नंतर कर्फ्यू नावाचं हिंदी नाटक झालं. दुशिंगरावण ज्याचा माणूस ब्रेकचं पुंटील आणि इजमॅन मट्टीचं ट्रान्सलेशन ते झालं. अशी बरीचशी नाटकं प्रत्येकमधनं मी करत गेलो. आणि 2-3 नाटकानंतर माझ्यामध्ये 96च्या दरम्यान मी मुंबईला गेलो. काही दुकान नाही चालल्यामुळं परत आलो, परत थोडी वकिली केली आणि परत मुंबईला गेलो. ते आतापर्यंत मुंबईत आहे. आता म्हणजे मला गंमत अशी वाटते की एक बाबा 35-38%, 40% या रेंजचा एक विद्यार्थी, तो पुन्हा प्रत्येसारख्या एका अत्यंत अशा अकॅडमिक लेवलवर म्हणता येईल आपण, अकॅडमिक लेवलवर काम करणाऱ्या थिएटर ग्रुपशी जोडला जातो आणि तिथं किंगलियर करतो, तिथं कोपनहेगन करतो. हे म्हणजे खूप हे कसं का, म्हणजे हे जमवणं किती कठीण होतं. हो, ते कठीण होतच म्हणजे ते म्हणजे लिअर पेलणं किंवा कोपनहेगन पेलणं ही म्हणजे तशा ही एरिया गावाचं काम नाही मला वाटतं. म्हणजे कुणी म्हणजे मी त्रयस्थ म्हणूनही सांगू शकतो की ते कुणाही म्हणजे किती मोठे नट असले मराठीत तरी ते नाही एरिया गावाळ्याचं काम. तर हे कसं पेललं, ते पेलणं ती प्रोसेस काय होते तुझी? एक ती झिंग आपली जी म्हणतो ना ती सुरुवातीला होती. ते तरुण रक्त होतं. आणि मला म्हणजे खूप म्हणजे मला अशी जाणवत गेलेली गोष्ट अशी होती की आपल्याला जे जाणवतंय, जे भावतंय ते आपण प्रेझेंट करायचं. आणि त्या पद्धतीनं जेव्हा लिअरचं जे विंदा करंदीकरांनी जे भाषांतर केलेलं आहे मुक्तछंदामध्ये, ते ट्रान्सलेशन आणि लिअर किंवा शेक्सपियरची सगळी नाटकं जी आहेत त्याच्यामधलं जे भाषांतर विंदांनी केलेलं आहे हे खूपसं ना शेक्सपियन लँग्वेजच्या जवळ जातं. की बाकी बरीचशी आता सम्राट सिंह नावाचं एक त्यांचं भाषांतर झालेलं आहे लिअरचंच, किंवा अरुण नाईकांनी बरीचशी इतर नाटकं पण शेक्सपियरची ट्रान्सफर केलेली चांगली आहेत. पण हा जो यांचा लहेजा जो आहे ना तो एकदम जरी मराठीत असलं ना तरी ते पल्लेदार अशी ती. हो, म्हणजे मला अजूनही तुला वाटणार नाही तर अजूनही मला माझं पहिलं स्वगत अख्खं पाठ आहे. 93 साली. काय आहे ते स्वगत परत? ते स्वगत आहे तर त्या म्हणजे कळू देत. एडमंड नावाचं जे कॅरेक्टर त्याच्यातलं मुख्य खलनायकी पात्र आहे ते मी करतो त्याच्यामध्ये. तो अनवरस मुलगा आहे ग्लॉस्टरचा. आणि त्याची एंट्री जेव्हा होते तेव्हा हे त्याचं पहिलं स्वगत आहे. प्रयत्न करतो. 31-35 वर्षापूर्वी केलेलं नाटक होतं ते. हे निसर्गा, तूच आहेस माझी देवता, मी आहे फक्त तुझ्या कायद्याचा बंदा. काय म्हणून मी राहावे या रूढीच्या रोगांवर अवलंबून आणि करावी स्वतःची वंचना राष्ट्राच्या चोखंदळपणामुळे. कारण काय तर मी जन्मलो माझ्या भावानंतर 12 किंवा 14 चांदरातीने. काय म्हणून मी अनवरस, कशासाठी मी कमत्सल. सुशील मातेच्या संताना इतकेच माझे शरीर आहे बांधेसूद, माझे मन आहे दिलदार, माझे रूप आहे बाबासारखे. काय म्हणून हे ठोकतात आमच्यावर तप्त मुद्रा कमत्सलपणाची. कमत्सलपणा, अनवरसपणा, कमत्सल. निद्रा आणि जागृती यांच्या मध्यंतरामध्ये निर्जीव शिळ्या थकलेल्या शय्येवर पैदा होणाऱ्या एका सबंध मूर्खांच्या टोळक्याहूनही असतो आमच्यातच उतरलेला अधिक उग्र गुणधर्म. अधिकांश विसड सहज वासनेच्या बेहोश चौर कर्मामध्ये. म्हणून म्हणतो औरस एडगरा, माझाच हक्क तुझ्या जमिनीवर. आपल्या बापाचे आहे प्रेम या अनौरस एडमंडवरही औरसा इतकेच. औरस काय मोठा छान शब्द. हे माझ्या औरसा, जर का उजळले या पत्राचे भाग्य आणि आला माझा डाव फळाला तर हा अनौरस एडमंडच चढेल औरसावर. माझीच सरशी, माझाच उत्कर्ष. आता देवतांनो, राहा उभे अनौरसाच्या बाजूने. वा, हे अशासाठी घे म्हटलं
की विंदांची ती भाषा आहे ना, त्याच्यावर ती ती भाषा आहे भाषा त्या निमित्तानं. म्हणजे आता सहज लक्षात येणार नाही काय लिअरची भाषा काय हो, होती हो, त्या हो, नाटकातली. हो. खूप म्हणजे आणि ते पाठ करताना अरे ते इतका त्रास व्हायचा ना, हे आता मी म्हणून गेलो कारण ते ते इतकं आतच बसतंय ना. आता म्हणजे 93चं नाटक आहे तुझं, म्हणजे हा. 32 वर्ष झाली होय. आरामात. तर 32 वर्ष झाली पण नाही आत ते बसलेलं आहे अजूनही. म्हणजे आहे लक्षात. म्हणजे मला आता जरा शंका वाटत होती आपण हा. अख्खं पूर्ण म्हणू शकतोय की शकतो. नाही. पण ते आ- केवळ मला फक्त भाषेचा आपल्या दर्शकांना त्याचा अंदाज यावा विंदांच्या नाही, नाही, भाषेचा. मी त्यासाठी नाही नाही हे अगदी अगदी म्हटलं. अगदी अगदी तर हे लिअर पेलना असेल किंवा हो. कोपनहेगन कोपनहेगन म्हणजे ते तर सायन्सच होतं ते. ते तर म्हणजे मी तुला म्हटलं माझ्या अ, शाळेतल्या अभ्यासाविषयी आपण मगाशी मगाशी. बोललोच. त्यामुळं बीकॉम नंतर शास्त्राचा आणि माझा काही आयुष्यात संबंध आला नाही कारण बीकॉम LLB याच्यामध्ये कुठलंच शास्त्र येत नाही. नाही. त्यामुळं अमिबाची आकृती सोडल्यास हम्म. मला शास्त्रामधलं काही येत नाही. कारण अमिबा कसाही काढला तरी चालतो आणि त्याला मध्ये अमिबा नाव दिला तरी चालायचं, एवढंच मला येतं शास्त्रामधलं. आणि जेव्हा हे नाटक करायचं ठरलं त्याच्यापूर्वी सुद्धा याची प्रोसेस जी झाली होती जी महत्वाची आहे मला वाटतं. कारण मुळात कोपनहेगन म्हणजे मायकल फ्राईन यांनी लिहिलेलं हे नाटक आहे. प्राध्यापक शरद नावरे यांनी ट्रान्सलेट केलं. म्हणजे नावरे सरांनीच आमचं आधीचं आईन्स्टाईन पण नावरे सरांनीच ट्रान्सलेट केलेलं होतं. आणि मुळात ते जे नाटक आहे कोपनहेगन हे साधारण अरे त्याचे 2 अंक जे आहेत की ते वाचताना साधारण नाटक जेव्हा बसवलं त्याच्या आधी 10 वर्ष आम्ही त्याचं पहिलं वाचन केलं होतं. 10 वर्ष आधी. आधी हं. हा आणि 8 ते 10 वर्ष मोर प्रिसाइजली. आणि त्याच्यामध्ये ते वाचतानाच 3 तास लागले होते. हम्म. म्हणजे नॉर्मली जेव्हा आपण एखादं नाटक वाचतो त्याच्यात 1.5 प्रेझेंटेशनला टाइम लागतं. हम्म. हा म्हणजे 1 मिनिटाचं एक पान वाचतो त्याला 1.5 मिनिटं परफॉर्मन्सला लागतो. हम्म. तसं साधारण गणित लोक म्हणतात. म्हणजे 3 तासात तुम्ही हे 4.5 ते 5 तास होणार हं. असं म्हणतात. हे नाटक होत नाही असं त्या दिवशी सांगून तू ठेवून टाक नाटक हं. असं सांगून सगळ्यांनी ती मीटिंग संपलेली होती. हा पण हं. नाटक तर सगळ्यांना विचार आवडला होता त्याच्यामध्ये. 5-7 वर्ष गेली. मग त्याच्यानंतर परत असं हे करूया का निदान नुसतं वाचूयात तरी. हं. मग त्याच्यानंतर 1 वर्षभर मी डॉक्टर भुताडी आणि मेघना आम्ही या नाटकाचे वाचनाचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. आम्ही तिघेच जायचो. मग फर्ग्युसन कॉलेजमध्ये केला, पुणे विद्यापीठात केला, अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे फक्त वाचनाचे प्रयोग केले. वर्षभर वाचनाचे प्रयोग केल्यानंतर मग ते आपण म्हटलं आता बसवायला घेऊयात का. मग बसवायला घेऊयात का म्हटल्यानंतर मग म्हटलं घेऊ डॉक्टर म्हटलं माझं साहेब मी वाचताना ठीक आहे हो 60-70 शास्त्रज्ञांची नावं त्याच्यामध्ये घ्यायची आहेत, त्यांच्या कामाबद्दल बोलायचं आहे, नंतर त्याच्यानंतर ते फॉर्म्युलेज बोलायचे आहेत आणि तू नाटक बघितलं किती बोलायचं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे बोलायचं नाही सगळं सायन्सच हो. म्हणजे फिजिक्सच्या लेक्चरला बसल्यासारखं. अगदी. आणि त्याच्यामध्ये मला समजावून सांगायचं आहे की अनसर्टनिटी प्रिन्सिपल त्याच्याबद्दल याला हे मिळालंय, नोबेल मिळालंय हायझनबर्गला, तो रोल मी करतोय नील्स बोरच्या समोर. त्यांना माझं म्हणणं पटवून द्यायचं सायंटिफिक लँग्वेजमध्ये. म्हटलं नाही 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 त्याच्यामध्ये मग सगळं ते 1.5 महिना माझा निर्णय घेण्यामध्ये गेला त्याच्यामध्ये की आपण हे काम करूयात म्हणून. आणि नंतर म्हटलं की नाही बॉस आपण काय आपल्याला कम्फर्ट झोन मध्ये राहायची सवय झाली आहे. बरोबर मुळात की आपल्याला हे कुठे मला म्हणजे मी बराचसा डिप्रेशन मध्ये गेलो होतो या दरम्यानच्या काळामध्ये. आता गेले 4-5 वर्ष मी बऱ्यापैकी डिप्रेशन मला मध्ये येणं जाणं असं सुरू होतं कोविडच्या आधीपासून आणि कोविड नंतर तर जास्तच. आणि कोपनहेगनच्या दरम्यानचा काळ होता की तो मी जरा त्या डिप्रेशनच्या सुरुवातीमध्ये नाही आपण कम्फर्ट झोन तोडायला पाहिजे. पण आपल्याला काय झालं की आपण सिरियलमध्ये आहे तेवढंच बोलतो, सिनेमामध्ये आलं तरी तसंच करतो आणि गंमतशीर स्किट बिट अमुक तमुक काहीतरी हे ब्रेक व्हायला पाहिजे ना. मग एके दिवशी म्हटलं की नाही आपण हा कम्फर्ट झोन तोडूयात आणि करूयात नाटक. याच्यामध्ये माझ्या बायको पण म्हणाली होती की तू करून बघ म्हणून. म्हटलं की मग त्याच्यासाठी मी 3 महिने कोल्हापुरात जाऊन राहणार. आणि मी बऱ्याचदा केलेलं आहे. कबीर नाटक पण केलेलं आहे, हे पण केलं आणि कर्फ्यू पण केलं. मग मला 3 महिने पैसे नाही मिळाले तरी चालतात. मग त्या दरम्यान मला याच्यामध्ये मी खूप तर सोडलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे की पैसे आवश्यकच आहेत नक्कीच आहेत पण 3 महिने मला काढता येऊ शकत होते कारण मला फार छंद नाही आहेत किंवा मला लोकांना दाखवायसाठी खूप पैसे मिळवायचे आहेत वगैरे याच्यासाठी मी मुंबईला गेलेलोच नाही किंवा अमिताभ बच्चन व्हावा पण यासाठी नाही. आपल्या आवडीचं काम आपल्याला आयुष्यभर करता यावं यासाठी मी मुंबईत गेलो. मग माझ्या आवडीचं काम हे आहे
पैसे घरासाठी मिळतात तेवढे मिळून झालेत 8-9 महिने. आता एक 3 महिने आपण हे काम करूया. मग आलो इथे. सकाळ दुपार संध्याकाळ आम्ही इथे वाचायचो. डॉक्टर कधी कधी मुंबईत यायचे. मग मेघनाच्या घरामध्ये आम्ही वाचतो. 1.5 महिना आम्ही नुसते वाचतच होतो जसा वेळ. आणि मग बसवायला घेतलं. आणि तुला गंमत वाटेल, मी याच्यासाठी फिजिक्सचा क्लास लावला होता. बर हा क्लास लावला होता म्हणजे एक 7वी-8वीला मला नावरे जेव्हा फिजिक्स सगळं शिकवून सांगायचे, तर ते PhDचं शिक्षक ते ते म्हटलं, विद्यापीठातले सर मला प्राध्यापक तुमच्या असल्यामुळं पद्धतीचं येत नाही म्हटलं नाही. सर. मला हे काय कळत नाही. मला अणू रेणू पासून शिकवा पहिल्यापासून. ते अणू काय रेणू काय, मग त्यांचं फिशन होतं, म्हणजे मला काही कळत नाही हो याच्यामध्ये. मग ते सांगायचे, पण अरे तरी त्यांनी ते भरपूर समजावून सांगायचे. मग मी एक दिवस जाऊन, आमचं संतोष पाठारे तुला माहिती आहे, प्रभातचा सेक्रेटरी, तो केमिस्ट्रीचा प्राध्यापक. मग एके दिवशी आम्ही रिहर्सल जेव्हा ठाण्यामध्ये होती, तेव्हा त्याच्याबरोबर एका हॉटेलमध्ये बसलो होतो. आणि पेपर नॅपकिन जे असतात ना, त्याच्यावर त्यांना आम्हाला ते संपूर्ण समजावून सांगितलं की अणू म्हणजे काय, रेणू म्हणजे काय, तो कसा फिरत असतो, फिशन होतं म्हणजे काय. त्याला बराच वेळा सांगितलं, मला फिशन म्हणजे काय समजेच ना. पण फिशन म्हणजे धडक होते एवढंच लक्षात ठेव म्हणा. पण ते समजून घेतलं. पण त्याच्यानंतर आमच्या घराजवळच राहणारे एक फिजिक्स शिकवणारे, एक शाळेत शिकवणारे फिजिक्स एक शिक्षक होते. त्यांच्याकडं मी जमेल तेव्हा तासभर 1.5 तासभर जाऊन बसायचो. आणि मला म्हटलं की फक्त याच्या संदर्भात मला सारखं सारखं सांगत राहा. आणि मग त्या याच्यातून ते होत गेलं. आणि शेवटी कसं रे, तुम्ही पोर्ट्रे करताना समोरच्याला वाटला पाहिजे ना, हा हायझेनबर्ग आहे म्हणून. नुसते कपडे घालून नाही होणार आहे तो. किंवा गोरा दिसतोय, जर्मनचं वाटतोय, याच्या पुढं राहिलेलं काम मला करायचंय ना त्याच्यामध्ये. आणि समोर डॉक्टर भुताडी आहेत ना, एक खूप मोठा अभिनेता या महाराष्ट्रातला, आणि त्याच्याबद्दल आपण सगळेच जाणतो. आणि ती त्या नाटकात अपेक्षित असलेली टसल, त्यांचं ते द्वंद्व आलं पाहिजे ना त्याच्यामध्ये. आणि सुदैवानं ते खूप छान जमलं. आणि सगळ्यात गंमतशीर म्हणजे अनिल काकोडकरांचा 75वा वाढदिवस, BARCचे अध्यक्ष माहितीच आहेत. आणि त्यासाठी त्यांनी हा प्रयोग घेतलेला होता ठाण्यामध्ये. आणि बघायला सगळे फिजिक्सचे प्रोफेसर, सायंटिस्ट वगैरे सगळे थिएटरमध्ये बसलेले. आणि मी आता म्हटलं की आता मी हायझेनबर्ग यांना वाटलो पाहिजे ना. हे सगळेजण एक 700-800 लोक बसलेले आहेत. आणि मग सुदैवानं त्यांना तो खूप आवडला. कुमार केतकर पण त्याच प्रयोगाला आलेले होते. आणि मग त्यांनी खूप कौतुक पण केलं त्या प्रयोगानंतर माझं. पण त्या प्रयोगाची पहिली एंट्री घेण्यापूर्वी मला जी भीती वाटली होती ना, ती माझ्या पहिल्या प्रयोगाला जी वाटलेली भीती होती, त्याची आठवण मला त्या प्रयोगाच्या पहिली एंट्री घेण्यापूर्वी झाली होती. गमतीशीर आहे. म्हणजे खूप कठीण. आणि किती रिलेव्हंट आहे नाटक बघ. आता तर केवढं रिलेव्हंट आहे. युद्ध म्हणजे भारत पाकिस्तान, युक्रेन, तिकडं गाझा पट्टी. खूप खूप महत्वाचं नाटक. आणि म्हणजे इतकं भयंकर आहे की आईन्स्टाईन मध्ये पण जे शेवटचं वाक्य येतं ना, त्याच्यामध्ये आईन्स्टाईन म्हणतो की हे जर थांबलं नाही तर इथून पुढचं युद्ध हे दगडधोंड्याने होईल. म्हणजे पृथ्वी पूर्ण नष्ट होईल. जेव्हा केव्हा पुन्हा मानवजात निर्माण होईल, तेव्हा पहिलं होणार युद्ध दगडधोंड्याने होईल. तोपर्यंत सगळं संपलेलं असेल. आणि आपण कुठल्या लेवलला, कुठल्या दिशेने चाललेलो आहोत. युद्ध खरं तर कुठलंच व्हायला नको आहे. ते कोणासाठीच चांगलं नाहीये. हा जो संदेश हे नाटक देत आहे, ते खूप महत्वाचं नाटक आहे. आता तर त्याची रिलेव्हन्सी अत्यंत आहे. तर हे सगळं कोल्हापूर प्रत्यय या संदर्भात झालं. पण एका टप्प्यावर कोल्हापूर सोडून आपण आता बाहेर पडलं पाहिजे असं कधी वाटलं? म्हणजे 2 तू टप्पे सांगितले. पहिल्यांदा गेलो, परत 4 वर्षाने परत आलो, परत हे काय या मधल्या काळात घडत होतं? नाही, कसं झालं की पहिल्यांदा मी जेव्हा गेलो तेव्हा एक हिंदी सिरियल मला मिळाली होती म्हणून मी गेलो होतो. म्हणजे मी हे मान्य करतो की 2-3 वर्ष मला एक मराठी 1-2 सिनेमे मी वकिली करत असतानाच केले ते. मी आणि रेशम टिपणीस एका सिनेमात मुख्य भूमिका करायचो. पण ते काय असे जाता आलेले केले होते. पण आता मुंबईत जाऊन काम करूया म्हणून संत ज्ञानेश्वर नावाची एक हिंदी सिरियल होती, संजीव कोलतेनं डिरेक्ट केली. त्यात निवृत्तीचं काम मी करायचो. आणि स्वप्नील जोशी ज्ञानेश्वरचं काम करायचं 95च्या आसपास. त्याच दरम्यान चंद्रकांत कुलकर्णीचे व्यक्ती आणि वल्ली जे पुलंचं होतं, त्याच्यामध्ये ते चौकोनी कुटुंब नावाची एक कथा होती.
ती मी केली होती, अतुल परचुरे आणि चौकोनी कुटुंब म्हणून मी. तर हे सगळं मी तिथे केलं आणि त्यानंतर काही हिंदी सिरियल सुरुवातीला केल्या. त्या दरम्यानच्या काळामध्ये माझ्या घरगुती काही प्रॉब्लेम, संसारिक प्रॉब्लेम, याच्यामध्ये काही अडचणी आल्या आणि मग त्याच्यामुळे मला ते सगळं सोडून कोल्हापुरात यावं लागलं आणि कोल्हापुरात येऊन परत वकिली सुरू करावी लागली. वकिली सुरू केली. 98-99चा काळ होता आणि तेव्हाच रामोजी फिल्म सिटी परत सुरू होतो आणि हेमंत देवधर नावाचा दिग्दर्शक जो आहे तो आणि संतोष कोल्हे, तो तुला माहिती असेल, हे दोघे एक सिरियल करत होते ETV मराठीसाठी, वर्तमान नावाची, इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम वरती होती आणि ती लिहिली होती अरुण साधू, अभिराम बडकमकर, संजय पवार आणि आपला फणसाळकर, चंद्रशेखर फणसाळकर यांनी. आणि तो मला कोर्टात शोधायला आले दोघं. ते कोर्टात आले, मला म्हणाले की तूच मुख्य भूमिका करायचीस आणि संपादकाची भूमिका डॉक्टर शरद भुताडिया करणार आहेत. पण आम्हाला नॉन ॲक्टर्स कोणी नको आहेत, पण चांगले ॲक्टर्स हवेत की ज्यांना या शोधपत्रकारितेबद्दल आवड आहे आणि त्या पद्धतीचं काम करायला त्यांना आवडतं. तेव्हा 1 तासाचा एपिसोड होता आणि तो मला ते कन्व्हिन्स करता मी 4.5 तास त्या शाहू स्मारकच्या इथे समोर चहा सिगरेटी फुंकत बसलो होतो. मग शेवटी अरे म्हटलं की राजा मी मुंबई सोडून आलो, माझ्या घरात सगळे बोंबाबोंब सुरू आहे घरामध्ये सगळी आणि मी परत नाही येऊ शकत. तू ये, एकदा आलास की तू परत जाणार नाहीस, तिथं आलास की. मग ते कसं तरी करत त्यांनी मला कन्व्हिन्स करून मी रामोजी फिल्म सिटीला गेलो. मग तिथं वर्तमान नावाची ती मी बघितली, मला आठवते सगळी. आणि मग त्याच्यानंतर मग आल्यानंतर जी भूमिका सुरू झालं ते आतापर्यंत मी मुंबईमध्ये टिकून आहे त्याच्यामध्ये. तर हा सगळा घोळ, काही वैयक्तिक प्रॉब्लेम्स, काही घरगुती तो काय रामोजी फिल्म सिटीचा तो काळ खूप वेगळा, म्हणजे आत्ताच्या सिरीजच्या या जे मालिकांचं विश्व आहे त्यापेक्षा मला तर रामोजी फिल्म सिटीचा काळ खूप वेगळा होता. काय ते म्हणजे काय अनुभव होता तो? म्हणजे एकीकडे सगळी मुंबईत फिल्म सिटी, बाकी सगळीकडे असताना एक हैदराबाद सारख्या एका खूप वेगळ्या अशा स्वतंत्र बेटावर सगळं सगळंच तिथं होत होतं. रामोजी रावांना याचं क्रेडिट नक्कीच द्यायला पाहिजे, कारण त्याने या पद्धतीची फिल्म सिटी आता सगळ्यांनीच बघितली ऑलमोस्ट. 99चा वगैरे काळ होता आणि त्यांनी वेगळ्या पद्धती सर्व भाषेमध्ये बहुतेक त्यांनी ETV सुरू केलं. तो गुजराती ETV होतं, बंगाली होतं, इन्फोटेनमेंट चॅनल होतं. हो. आणि मुळात म्हणजे त्यांनी ना तेव्हा तिथे उदय नारकर होते, होय, मराठीचे हेड, आणि त्यामुळे त्यांनी खूप विषयामध्ये खूपच वैविध्य ठेवलं होतं की एक इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम, त्याच्यामध्ये संजय नारकर आणि अजय सरपोतदार सुरुवातीला ETV नावाची गोष्ट उभी केली. बरोबर, ते मानवी म्हणून एक होते, कोण मानवी, ते हेड होते आणि मराठी विभागाचे मराठी विभागाचे हे सगळे या दोघांनी अजय आणि या दोघांनी भरपूर. अजय पण खूप मस्त काम करायचं. आणि पळसाला पाने पाच नावाची संजय पवारची एक सुंदर सिरियल त्याच्यामध्ये होती. रंगाची एक होती, परत स्मिताताईंची एक सिरियल होती, परत आपला चेतन दातार पण तेव्हा मॅड मर्डर मध्ये काम करायचं, एक वेगळ्या पद्धतीचे. आणि ETV मराठीमुळे झालं काय, एक खूप महत्वाची गोष्ट घडली त्या चॅनलच्या दरम्यान, म्हणजे ज्या मेन स्ट्रीम मध्ये काम करणारे कलाकार होते मुंबई पुण्यामध्ये, ते सोडून इतर शहरातले जे कलाकार होते किंवा थिएटरमध्ये काम करणारे इतर कलाकार, समांतर रंगभूमीवर काम करणारे जे काही कलाकार होते, त्यांना भरपूर चान्स मिळाला तिकडे, संधी मिळाली आणि चांगले रोल करायला मिळाले. त्यामुळे एक वेगळी फळी पुन्हा मेन स्ट्रीम मध्ये आली की ज्यांना, जसं आपण म्हणतो की चॅनल वाढले तशी लोकांना काम, पण एक चांगली साधारण याचा प्रवास बाबा आधी नाटकात करतो, रंगभूमीवर करतो, पुन्हा टीव्ही सिरियल मध्ये जातो, टीव्ही सिरियल मधून सिनेमात जातो, असा हा साधारण. आणि प्रत्येकांना म्हणजे आपली ग्रोथ ही अशीच असायला पाहिजे असं मुळात एक प्रत्येकाचं हे गृहीतच आहे मराठी या क्षेत्रातलं. बरोबर आहे ना? उलट असतं काय? नाही, उलट असं नाहीये, पण काही लोकांचं असू शकतं की मला काय हवं हे जोपर्यंत कळत नाही ना, की मला याच्यामध्ये काय करायचं आहे. दोन गोष्टीत मी कोणाला याच्यामध्ये दोष देत नाही की ज्याचा उद्देशच खूप पैसे मिळवणं आहे, त्यानं त्याचं काम करण्याची पद्धत वेगळी असते. ज्याला कामाचा आनंद मिळवायचा आहे त्याची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणजे ज्याला दिवसच भरायचे आहेत, म्हणजे कसं असतं की माझ्या सोयीत मला 2 BHK फ्लॅटमध्ये आज मी समाधानी राहतो, तर माझं जर पुढचं टार्गेट 3 BHK असेल किंवा त्याच्यानंतर बंगला असेल तर हे अनएंडिंग आहे. याच्यामध्ये एक कलाकार पूर्णपणे त्याचं काम त्याच्या आवडीचं करू शकत असेल किंवा करू शकेल याची शक्यता जराशी कमी येते, कारण त्या राहट गाडग्यामध्ये तुम्ही एकदा अडकला ना
की तुम्ही तुमचे राहत नाही. बरोबर. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमच्या गरजा म्हणजे आता सध्याच्या काळामध्ये कसं आहे रे, मागच्या आपल्या कॉलेजच्या दरम्यान कार ही जशी लक्झरी होती हम्म. ती आता मुंबईमध्ये आम्हाला नेसेसिटी झाली आहे. ग- या गोष्टी सगळ्या बदलत गेल्यामुळे ना काही गोष्टी किंवा काही पैसेही लागतातच, पण त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही काही वेळ काढू शकताय बरोबर. की जेव्हा तुम्ही तुमचं आवडीचं काम करू शकता. तर तसं करणारे काही कलाकार अजूनही बरोबर आहेत. हम्म. तर मला साधारण त्या पद्धतीनं जगायला आवडतं आणि म्हणूनच कोपरेगन करताना मला त्याच्यामध्ये जरी पैसे नाही मिळाले तर पैशापेक्षा जास्त पैसे मिळायचा काही आनंद, प्रश्नच नव्हता. जास्त आनंद पैसे खर्चच असतो. प्रश्नच सगळे नव्हता. खिशातले घालूनच करायचे आहेत. उलट मिळणारे नाकारायचे असतात की त्या 3 महिन्यात जर सिरियल केल्या असत्या तर एवढे पैसे मिळाले असते किंवा कामं केली असते. पण हा जो आनंद होता ना कोपनेगन केला, जो अजूनही अविरत माझ्या बरोबर आहे. हम्म. की आजपर्यंत आजही मी म्हणतो की माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची भूमिका ही कोपनेगनमध्ये हायझनबर्गची. की माझं नशीब मी म्हणतो की मला करायला की मिळालं. मला ही करायला मिळाली. नावरे सरांनी अप्रतिम भाषांतर त्याचं केलेलं आहे. डॉक्टर भुतळेंनी उत्तम दिग्दर्शन केलेलं आहे आणि खरंच म्हणजे मी नशीबवान समजतो मला की खरंच ही भूमिका करायला मिळाली आणि परत जर ओपन झाला तर मला आणखी खूप आवडेल ते. पण आणि शेवटी सध्या तर फार क्लासचं- गरज आहे. मुळात ते क्लासचं नाटक असल्यामुळे मर्यादा येते, त्याचा खर्चही खूप होतो. आता त्याच्यामध्ये आम्ही जो अभय मणशेकरनं त्याचं नेपथ्य केलं होतं ते इतकं उत्तम केलं होतं, ते तू बघितलंच आहेस की अख्खी ग्रे शेड वापरली त्यानं, बॅकड्रॉप होय. ग्रे आहे, कपडे ग्रे आणि सगळं, फक्त माझा टाय तेवढा रेड ठेवला त्याच्यामध्ये, बाकी सगळं ग्रे मध्ये आहे. त्यामुळे तुम्ही बाहेरून बघताना ते ब्लॅक अँड व्हाईट दिसल्यासारखं दिसतं एकदा त्याच्यावर लाईट पडल्यानंतर. त्यामुळे तो ऑटोमॅटिकली तुम्ही त्या काळामध्ये जाता आणि त्याच्यामुळं ते आम्हाला सगळे घेऊनच जावं लागतं. कलाकार 3च जरी असले तरी त्याच्या बॅकस्टेज आणि हे ते सगळे आणि हे सगळं जर लावाजमा बघितलं तर मोठी बस घेऊनच जावं लागतं. बरं, व्यावसायिक नाटकं इतकं बुकिंग या नाटकाला होत नाही. त्यामुळं आर्थिकदृष्ट्या पण ते तेवढं परवडत नाही. त्यामुळे या नाटकाचे प्रयोग तसे अर्थात तरी नाही म्हटले तरी आम्ही 25-30 प्रयोग केले, पण अजून झाले तर उत्तम आहेत. नंतर MKCL ने आम्हाला चांगले पैसे दिले, 2-3 प्रयोग महाराष्ट्र नवराज कॉर्पोरेशन कल्चरल सेंटर. तर तसे प्रयोग झाले तर ते होऊ शकतील, व्हावेत अशी इच्छा खूप आहे, पण बघू, लेट्स सी. परत हा दुसरा टप्पा म्हणजे पुन्हा 95ला किंवा 99ला म्हणजे टीव्हीच्या निमित्तानं, वर्तमानच्या निमित्तानं गेल्यानंतर तो म्हणजे ते कंटिन्युएशन आता अजून राहिलेलं आहे. अजून राहिलेलं आहे त्याच्यानंतर. पण आता या ह्याच्यात एक अशी बाबा सुटून गेली म्हणजे सागर तळाशीकर एक म्हणजे कुणी मान्य करेल की तू तुझ्या योग्य वयात इथं जर तुला मेनस्ट्रीम मध्ये आला असतास तर तू हिरो म्हणून उत्तम रीतीने शेट, पण ती संधी तुला नाही मिळाली. खरंय. म्हणजे ही खंत वाटते का वा नाही इतकं आपण आता करिअर मोठं केलं पण ती जी स्टेज होती ती आपल्या म्हणजे या स्ट्रगलमध्ये, आपल्या आयुष्याच्या स्ट्रगलमध्ये ती संधी गेली, त्याची कधी खंत वाटते किंवा त्या संदर्भात काय नाही, वाटतं खंत तुला? याबद्दल वाटतं ना की आपण इतकी वर्ष काम केलेलं आहे नाटकामध्ये. मला ना प्रत्येकमध्ये असल्यामुळे चांगल्या चांगल्या भूमिका करता आल्या, खूप महत्वाच्या भूमिका करता आल्या. त्यामुळे नाटकाबद्दल मी तसा म्हणशील तर समाधानी आहे. पण चित्रपट माध्यमामध्ये किंवा मालिका माध्यम याच्यामध्ये येऊच शकत नाही, विथ ड्यू रिस्पेक्ट टू टेलिव्हिजन मीडिया. की कारण चित्रपटामध्ये मला असं वाटतं की मला हवं तसं काम आतापर्यंत करता आलेलं नाही किंवा मिळालेलं नाही. यामुळे आता हिरो ही कॉन्सेप्ट रिलेटिव्ह आहे असं मला खूपदा वाटतं की मी कायम असं म्हणतो की एखाद्या चित्रपटाचा एखादा माणूस हा नायक नसतो, चित्रपटाचा नायक हा त्याचा सब्जेक्ट मॅटर असतो. हे तुला म्हणजे आपण नेहमीच बोलताना हा विषय म्हणतोच, कारण त्याचा विषय हा हिरो असतो आणि तो विषय मांडणारा मुख्य माणूस जो असतो किंवा तो महत्वाची जी भूमिका आहे ना, मग तो भले तो चित्रपट 18 वर्षाच्या माणसाच्या अवतीभोवती फिरत असू दे, 25 असू दे, 35 असू दे, 75 असू दे, कितीही वयाचा असू दे, आणि तो चित्रपट काहीतरी सांगणार असायला हवा. म्हणजे उपदेशकच नाही मला, म्हणजे एंटरटेन करणाऱ्या चित्रपटांची माझं बिलकुल वावड नाही. मला तेही आवडतात, ते करणंही तितकंच अवघड आहे. पण आपल्याला जे थोडंफार आवडत असतं ना की एक वेगळ्या पद्धतीची, तर तशा पद्धतीच्या भूमिका अजून तरी माझ्या वाट्याला आलेल्या नाही. ती आता गदिमांची आत्ता आली. साधारण मुंबईत
इथं गेल्यानंतरची ही इनिंग आहे ती 25 वर्षाची इनिंग झालेली आहे. बरोबर. मग त्याच्या आधीचं कोल्हापुरातलं किंवा अपडाऊन मुंबई या गोष्टी आपण सोडून देऊ, पण मग आता तू आपलं करिअर या टप्प्यावर कुठं आहे असं तुला वाटतं? या टप्प्यावर फक्त मी असं म्हणेन की मी मुंबईत जाण्याचा निर्णय जो घेतला तो चुकीचा नक्कीच नव्हता. तेवढं झालेलं आहे. मी सर्व्हाइव्ह झालेलो आहे. मी मला आवडीचं काम त्यातूनही वेळ काढून करत आलेलो आहे. खूप म्हणजे टेलिव्हिजन माध्यमाला मी धन्यवाद नक्कीच देतो, कारण टेलिव्हिजनमुळे मी आत्तापर्यंत अजून टिकून आहे. नाहीतर मला कधीतरी आधीमध्ये येऊन वकिली सुरू करावी लागली असती, कारण मुळात माणसाचं सर्व्हायव्हल हे फार महत्वाचं आहे. आणि मला अजूनही स्वप्न बघायला जे बळ देतं ते टेलिव्हिजन माध्यम आहे. म्हणजे मी अजून टिकून अजून एक 4-5 वर्षानंतर मला हवी ती भूमिका मिळू शकेल. याच्यासाठी मी मुंबईत जर टिकून राहू शकत असेल तर तर त्याची ते माझी आर्थिक बाजू टेलिव्हिजन नक्की सांभाळतीये. त्यामुळे मला टेलिव्हिजन बद्दल प्रचंड आदर आहे आणि तो कायम राहील. उद्या समजा मला खूप सिनेमे मिळाले आणि मी टेलिव्हिजन करणं माझं कमी झालं तरी तो आदर मात्र तो टेलिव्हिजन बद्दल नक्कीच तसाच राहील त्याच्याबद्दल. आणि आता म्हणशील तर मला आणखी काही आता सुदैवानं असं आहे की पैशासाठी मला काही करावं लागेल अशी परिस्थिती नाही आहे. मुळातच माझ्या गरजा मर्यादित आहेत किंवा जे खूप लोकांना दाखवण्यासाठी काही गोष्टी करायला नाही आवडत, की मला माझ्याकडं अमुक ही गाडी आहे, मी अमुक या घरात राहतो, ही मला काय याच्यामध्ये फार इंटरेस्ट नाही. तर ज्या माझ्या गरजा आहेत तेवढ्यापुरतं माझं काम झालेलं आहे, तेवढं माझं कमवून झालेलं आहे. मी आता मरेपर्यंत अशाच पद्धतीने जगू शकतो. आता मला माझ्या आवडीचं काम करायचं आहे. मला जे माझ्या पद्धतीचं काम वाटतं त्याचा आनंद घेत काम करायचं आहे. मला काही असे ह्युमरस भूमिका पण करण्यात इंटरेस्ट आहे. म्हणजे असं नाही की मी की मला काही सांगायचं. आणि कसं आहे माहिती, बऱ्याच आपण प्रायोगिक रंगभूमीवरतून आलेलो असतो ना, तर बऱ्याचदा आपल्याला काही लोकांच्या बद्दल आपण उगाच अशी मतं करून घेतो की एखादं एंटरटेनिंग असेल किंवा आता हास्य जत्रा सुरू आहे किंवा पूर्वी आणखी झीवरची कुठली ती आधीच निलेश साबळे कॉमेडीची बुलेट आहे. या सगळ्या चला हवा आहे उद्या, हे सगळे कार्यक्रम जे आहेत किंवा त्याच्यात जे स्किट करणारे लोक जे आहेत, अरे हे काय आम्हाला आवडत नाही असतं आम्ही करत नाही असं. पण ना त्याला पण एक ताकद लागते त्या गोष्टींना. म्हणजे काय तुम्हाला त्या 10-12-15 मिनिटात ते करायचं सगळं आहे. उभं करणं म्हणजे भरत तिथं जाधव समोरच्या माणसाला Exactly. आता भरत जाधव सही रे सही मध्ये जे करतो कमालीचं करतो. माझं असं म्हणणं आहे की जे म्हणजे ठीक आहे तुम्हाला आवडत नाही ना ते, हे तुम्ही करून दाखवा. तुम्ही करता येतं का तुम्हाला हे करता येतं आणि मग मला आवडत नाही मी करत नाही म्हणा. तुम्ही जेव्हा मी असे बरेचसे प्रायोगिक अभिनेते बघितलेले आहेत की त्यांना त्या पद्धतीची कॉमिक नाही करता येत, पण नटानं वरचढेल असायला पाहिजे. जसं नसरुद्दीन शाह बघ, ओमपुरी बघ 420 मध्ये, नसरुद्दीन शाह मालामाल मध्ये बघ किंवा त्रिदेव मध्ये बघ किंवा जलवा मध्ये बघ, मग तो माणूस त्यातला ह्युमर पण कमाल करतात ना ते. आणि त्याच वेळी ते अर्ध सत्य पण करतात. म्हणजे मी हे पण करतो आणि मी ते पण करतो, पण माझी आवड ही आहे हे ते म्हणू शकतात ना रे. म्हणजे मी तो प्रकार करायचा नाही, म्हणून मी डबल गेम नाटक जे केलेलं होतं पहिलं माझं व्यावसायिक नाटक, मी आणि वर्षा उसगावकर करायचं 2001 ला, तर त्याच्यामध्ये ते तंतन व्यावसायिक होतं. डबल रोल होता माझा, एक भित्रा आणि कॉमेडी पण त्याच्यामध्ये होतं. ते करून ते आपल्याला येतंय म्हटल्यानंतर मला एकदम बरं वाटलं होतं की आपण या पद्धतीचंही काम करू शकतो. पण ही पण मंडळी तेवढीच ग्रेट आहेत. भरत जाधव म्हण किंवा हे करण्यात, म्हणजे परेश रावल तर फार मोठं उदाहरण आहे आपल्याकडं की तो सगळ्या पद्धतीचं काम करू शकतो रे. की तो म्हणजे ह्युमरस पण करू शकतो आणि पॅरलल लेवलला तो सिरियस थिएटर पण करू शकतो. असे खूप लोक आहेत आपल्याकडे अर्थात. म्हणून अशा पद्धतीचं म्हणजे त्या क्षेत्राला मनोरंजनाचं म्हण किंवा कॉमेडी म्हण हे पण एक याच्यामधून सुद्धा एक उत्तम कलाकारांची कलाकृती आपल्याला बघता येतात. आता ठीक आहे, हा आपण या टप्प्यावर आहोत, पण आता तू तुझं करिअर कुठपर्यंत बघतोस, कसं बघतोस? म्हणजे शेवटी सध्याचा काळ, एकूण इंडस्ट्रीची दिशा, आपली काम करण्याची क्षमता आणि आवडी, या सगळ्यांचा विचार करून आपलं करिअर बाबा अजून या गोष्टी आपल्याला साध्य करायच्या आहेत.
नाही, तशी डोक्यात खूप स्वप्न आहेत, काही चांगले चित्रपट करण्याची इच्छा पण आहे. मराठीमध्ये इतकं विपुल साहित्य उपलब्ध आहे, त्यातलं खूपसं पडद्यावर येण्याची गरज आहे असं मला वाटतं. पण सध्याचं गणित कसं आहे, बऱ्याच लोकांचा चित्रपट चालतो कधी, कसा, किती, आणि त्याच्यातून कलेक्शन किती होईल हे बघून चित्रपट काढले जातात. त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. पण मला असं खूपदा वाटत राहतं की जी मोठी मोठी प्रोडक्शन हाऊस आहेत, की जी 4 चालणारे सिनेमे करते त्या उद्देशानं, तर 4 सिनेमे ते करत असेल तर त्यांनी एखादा चित्रपट असा वेगळ्या पद्धतीचा करावा की ज्याच्यामध्ये तो किती चालेल याचा विचार न करता हा एक वेगळ्या पद्धतीचा, आपण या समजा यावर्षी या लेखकाचा एक चित्रपट केला, पुढच्या वर्षी आणखी कुठल्या केला, तर अशा पद्धतीनं, किंवा अगदीच नवीन लेखकाचा तरुण मुलगा सुद्धा उत्तम लिहू शकतो, अशा पद्धतीचे चित्रपट जर आणत गेले अशी मोठे मोठे प्रोडक्शन हाऊस, किंवा याच्या बॅकिंगची खूप गरज असते. आता खूप चांगले चित्रपट येत आहेत, पण खूप चांगले येत आहेत, प्रयत्न होय. होत आहेत, खूप खूप आहेत आपल्याकडे. होय. पण दुर्दैवानं त्याला तेवढा सपोर्ट नसल्यामुळे, प्रोडक्शन हाऊस तेवढं नसल्यामुळे, किंवा त्यांचं प्रेझेंटेशन त्या पद्धतीचं नसल्यामुळे, त्यांचं मार्केटिंग ते नसल्यामुळे, किंवा तेवढी ताकद त्या प्रेझेंटरकडे नसल्यामुळे ते पोचत नाहीत लोकांपर्यंत. त्यामुळे ही मोठी मोठी प्रोडक्शन हाऊसेस जी आहेत, त्यांनी जर याच्यामध्ये समजा जर एक आपली भूमिका जर घेतली अशा पद्धतीनं, की एक 3-4 चित्रपट हे व्यावसायिक पद्धतीने चालण्याच्या दृष्टिकोनातून मी घेतले, आणि एखाद दुसरा सिनेमा जर मी दरवर्षी वेगळा करत राहिलो, तर ही जी मराठी चित्रभूमी आहे, सिनेमा, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे प्रयोग करायचे चे धाडस आणखी लोक करत राहतील. आता बरेच लोक आपल्या अवतीभोवती आहेत, की खूप सुंदर सुंदर सिनेमे होतात, नवीन पण लोक ते येत आहेत, नाही ना रे पुढे, आणि चांगले येत आहेत, चांगले येत आहेत. खूप चांगले येतात. आणि मी तुला मगाशी म्हटल्याप्रमाणे जर आपल्या त्या बजेटमध्ये बसणाराच सिनेमा चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करता येतो. आता इराणी चित्रपट जे आहेत सगळे, ते सुद्धा असं कुठे मोठ्या बजेटचे आपण सगळे बघितले, पण त्यांचा कंटेंट किती सॉलिड असतो, त्यांचं प्रेझेंटेशन किती चांगलं असतं अशा कितीतरी. आता पूर्वी आम्ही इफ्फीला बऱ्याचदा जायचो, आता अलीकडे 2-4 वर्ष जात नाही. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल दरवर्षी जो गोव्याला. असतो, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या दिग्दर्शकांचं वेगवेगळे चित्रपट, वेगवेगळ्या देशातले चित्रपट, असं काय प्रत्येक चित्रपटात खूपच खर्च केलेला असतो असं असं राहत नाही. बरोबर. पण सुंदर चित्रपट बघायला मिळतात रे. आता अलीकडचे काही मल्याळी चित्रपट पण जर तू बघितलेस, तर किती सुंदर चित्रपट येतात. मराठीमध्ये पण सुंदर चित्रपट येत आहेत, पण ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणीतरी प्रयत्न केले पाहिजेत. मला असं म्हणायचं नाही की मराठीमध्ये चांगले चित्रपट नाही येत आहेत. व्यावसायिक दृष्टीने यशस्वी झालेले भरपूर चित्रपट येतच आहेत, पण त्याच वेळेला आणखी कंटेंटवाले पण खूप चांगले आहेत, पण ते लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी काहीतरी वेगळे प्रयत्न केले जायला हवेत असं मला वाटतं. तू एक शॉर्ट फिल्म केली होतीस, कोरीपाटी कोरीपाटी नावाची डॉक्युमेंटरी डॉक्युमेंटरी होती. हा. हो. तर म्हणजे तो प्रयोग आणि करत त्यातनं तुझी एकूण या माध्यमाबद्दलची समज दिसते, हो. तर तिथून पुढे जाण्याचा काही विचार आहे का नाही? नाही, आहे नक्कीच. प्रत्येक म्हणजे मला दिग्दर्शक म्हणून करिअर करायचे नाहीये, पण मला दिग्दर्शन करायला आवडतंच. मी नाटकात वगैरे दिग्दर्शन वगैरे केलेलं आहेच. तर मुळात मी कोरीपाटी करण्याचे उद्देश 2 होते. एक तर मी त्या शाळेचा विद्यार्थी होतो, आणि आपल्याला मुळात हे माध्यम हाताळता येतं का, हे आधी आपल्याला माहिती पाहिजे, तर आपण त्याच्यातली स्वप्न बघावीत असं मला वाटतं. की कारण चित्रपट माध्यम याच्यामध्ये उद्या समजा मला जर सिनेमा करावासा वाटला एखाद्या विषयावरती, तर एखाद्या माणसाचे उगीच पैसे त्याच्यामध्ये लावायचे आणि त्याच्यावरती आपण प्रयोग करायचे, त्याच्यापेक्षा आधी आपल्याला ते कळतं का माध्यम, हे जरा आधी जोपासून बघायला हवं. म्हणून मी ती ऍक्च्युअली केली होती. आणि दुसरं एक खूप महत्वाचं कारण, आता ओघाओघानं मी सांगतो की तोत्तोचान नावाची एक कादंबरी आहे, तुला माहिती होय असेल. होय होय. हा, की ती तोत्तोचान नावाच्या कादंबरी मधली शाळा जी आहे, हा, ती जगभरात खपलेली ते पुस्तक पुस्तक प्रचंड आहे. आवृत्ती, म्हणजे मराठी खूप आवृत्त्या प्रत्येक आलेल्या. भाषेत असंख्य आवृत्त्या त्या Exactly. पुस्तकाच्या आणि निघालेल्या ते त्याचा कालावधी जो आहे ना, तो दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यानचा आहे. आहेत. हा, ज्या दरम्यान ती शाळा होती, ज्या शाळेचं वर्णन आहे ते त्या दरम्यानचं आहे. माझ्या शाळेचा, विद्यापीठ हायस्कूलचा 100वा वर्धापन दिन होता. त्याच्या आधी 1 वर्षभर आमची शाळेतले मित्र आम्ही गोव्याला फिरायला गेलो होतो. सगळी मोठी गँग होती, 25-30 जण. माझ्या डोक्यात आलं की चाललंय 100वं वर्ष आहे ना, आपण एखादी डॉक्युमेंटरी करूया आपल्या शाळेवरती.
हे उत्साहाच्या भरात ठरली गेलेली गोष्ट होती. म्हटलं करूयात मग काहीतरी, मग पण त्याला हे एवढं व्यापक स्वरूप त्याचं नव्हतं. मग त्याच्यानंतर आल्यानंतर मी थोडा सर्वे करायला सुरुवात केला, रिसर्च करायला सुरुवात केलं. आणि नंतर वाचता वाचता विजय मला जाणवत गेलं की आपल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेली ती शाळा आहे 1917 साली. 1917 साली सुरू केलेली ही शाळा, आणि त्याच्यामध्ये अनुभवातून शिका, भक्ती आणि सेवा याच्यावरती असलेली ती शाळा जी आहे. महाराज शांतिनिकेतन बघून आले कलकत्त्याचं, त्याच्यानंतर त्याच्या धर्तीवरती हे विद्यापीठ त्यांनी सुरू केलं. मुली शिकायला सुरुवात या शाळेत झाली आपल्या इथे. या शाळेमध्ये मुलींनी नाटकांमध्ये काम केलं. जेव्हा महाराष्ट्राच्या रंगभूमीवर स्त्री भूमिका पुरुष करायचे, तेव्हा स्त्रिया या शाळेच्या नाटकात काम करायच्या. अशी एक ना अनेक कामं मुलींना पोहायला शिकवणे, मुलींना सायकल शिकवणे, शाळेच्या मुलांना भिंतीच्या बाहेर काढून शिकवणे, हे सगळे प्रयोग होत होते. आणि मग मला जाणवलं की तोत्तोचान दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये घडलेली गोष्ट आहे, ती जगभर प्रसिद्ध आहे. त्याच्या आधी महाराजांनी इथं केलेली शाळा जी आहे, आता यांना वेगळ्या पद्धतीत आणलं पाहिजे. आणि म्हणून मग मी 3 वर्ष ती करत होतो विजय. आणि मग ती केली, आणि ती केली, खूप लोकांचं सहाय्य त्याच्यामध्ये मिळालं. माझ्या शाळेतल्या कितीतरी मुलांनी थोडे थोडे पैसे त्याच्यामध्ये घातलेत, माझ्या वर्गातल्या. आम्ही सगळ्यांनी घातलेलेच आहेत, पण काही वर्गात माझ्या मित्रांनी 2,000 5,000 असे पैसे घालून आम्ही 1,00,000-1,50,000 रुपये केले, त्याच्यामध्ये उभे केले. म्हणजे खर्च आला त्याचा 5-5.5 लाखापर्यंत, पण 1,00,000-1,50,000 रुपये या पोराने केले. बरं, आमचा आता उमेश शिंदे म्हणून शाळेचे संस्थापक जे आहेत, त्यांनी बऱ्यापैकी पैसे त्याच्यामध्ये घातले. नंतर शिवाजी मोहिते, नंतर बरेच लोक आमचे, यांनी पण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युट केलेलं होतं. आणि नंतर सुदैवानं नंतर जेव्हा ही कोरीपाटी मी बाहेर दाखवली इतर लोकांना, त्याचं ॲप्रिसिएशन जे आलेलं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे मोहन आगाशे असतील, जयंत पवार असेल, राजीव नाईक आपले सतीश आळेकर असतील, अशा अनेक लोकांनी ती बघून मला त्याच्याबद्दल प्रचंड कौतुक केलेलं आहे त्याच्याबद्दल. आणि ही अशी शाळा असते हे आम्हाला माहितीच नाही आहे. ही खरं तर राज्य पातळीवरती कोरीपाटी दाखवली गेली पाहिजे, नॅशनल लेवलला दाखवली पाहिजे. अशा पद्धतीने ती हिंदी डब करून आपण PM कार्यालयात पाठवूयात, आणि शिक्षण धोरण जे असलं जातं तिथंही दाखवली गेली पाहिजे. अशा पद्धतीच्या खूप मोठ्या मोठ्या लोकांच्या प्रतिक्रिया त्याच्यामध्ये आल्या. आणि ते मला वाटतं की जे मी केलं त्याचं यश होतं. हे मुद्दाम मी थोडंसं जास्त सांगितलं, पण अर्थात हाही उद्देश त्याच्यामध्ये होता की मला हे माध्यम समजावं दिग्दर्शनाचं, किंवा एकदा सिनेमा झाल्यानंतर, अभिनय केल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय घडतं आणि कशा पद्धतीनं ते करता आलं पाहिजे, ते ही शिकण्यासाठी म्हणून या कोरीपाटीचा मला खूप उपयोग झाला. आता आपण शेवटाकडे जाताना मला फक्त काही गोष्टी, तू आता कोल्हापुरात सगळं तू घडला, तू वाढला, तिथे शिकला, तिथे नाटक केलं, सगळं झालं. हैदराबाद सारखं रामोजी फिल्म सिटी असेल, हैदराबाद सारखं शहर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, बाकी आत्ता काही शहर कुठलं राहिलं नाही. शूटिंगच्या निमित्तानं सगळं महाराष्ट्र देश, जिथं लोकेशन ते आपलं गाव घर सगळं होतं. तर या सगळ्या ह्याच्यात कसं होतं, मला एक कोल्हापूरचं माणसाचं वैशिष्ट्य जाणवतं की तू कुठं गेलं तरी त्याच्यातलं कोल्हापूर असं ते सतत असतं, ते डोकावत असतं. तुझं काय अनुभव आहे या कोल्हापूरच्या संदर्भात? म्हणजे कोल्हापूरविषयी प्रचंड प्रेम आहे, म्हणजे मला आजही. आणि बाहेर त्या संदर्भात तू कसा व्यक्त होतस यातलं कोल्हापूर? अरे नाही, म्हणजे मला कोल्हापूर विषयी प्रेम तर खूपच आहे. म्हणजे आजही जेव्हा जेव्हा मी कोल्हापुरातून मुंबईला जायला निघतो ना, मग मला लोक वेळा म्हटलं तरी हरकत नाही, पण मी शक्यतो एखादा दिवस जरा आणखी ढकला, अजून एक दिवस थांबू येणार आहे, शक्य तेवढं पुढे ढकलायचा प्रयत्न करतो. आजही मी कोल्हापूरला येताना कराड सोडल्यानंतर जेव्हा शेती सुरू होते, ऊस बीस दिसायला लागतो, आणि असं ती कमान दिसताना मला प्रचंड आनंद होतो. कमान दिसल्याच आनंद होतो.
त्याच्यानंतर कोल्हापुरात फिरताना प्रत्येक जागा ज्या आहेत ना तिथं लहानपणी काढलेल्या गोष्टी ज्या आहेत, घडलेले गेलेले दिवस आहेत, रिहर्सल्स केलेले आहेत, फिरलेलो आहे, विहिरीत डोबलोय, ओढ्यात खेळलेलो आहे, सगळ्या पद्धतीनं मी इथं त्या ठिकाणी गेल्या ना त्या प्रत्येक कोपरा खूप ओळखीचा वाटतो आणि खूप मी थोडासा नॉस्टॅल्जिक आहे. म्हणजे लोक म्हणत असतील इमोशनल आहे, नॉस्टॅल्जिक आहे. मला त्या इमारती दगड हे पण छान वाटतात की जिथून मी वावरलो ते. आणि अर्थातच इथली आपली जुन्या पद्धतीची माणसं, जुन्या पद्धतीने वागणं, आता खूप गोष्टी बदलत गेलेल्या आहेत. आता थोडंसं पुण्याचं स्वरूप यायला लागलेलं आहे. थोडेसे लोक इथं बरेचसे वेगवेगळ्या पद्धतीचे भरतात त्याच्यामध्ये, पण त्याला इलाज नाही. हे प्रत्येक शहराचं होत जाणार आहे. पण अजूनही जेव्हा मुंबईमध्ये मी वावरत असतो तेव्हा कोल्हापूरची ओढ कायमच असते आणि मला कायमच इच्छा आहे, म्हणजे अजूनही इच्छा आहे की माझं जे नंतरचं आयुष्य आहे ते कोल्हापुरातच जावं अशी खूप मनापासून इच्छा आहे. म्हणजे फक्त इथं मित्र आहेत वगैरे न, पण एक समहाव इथं एक जो असा एक एक माहित नाही मला, पण एक सुरक्षिततेची भावना वाटते भयंकर या मातीमध्ये कोल्हापूरच्या. आणि छान वाटतं, मनापासून आवडतं. कुठली माणसं भेटायलाच हवीत अशी नाही, कुठल्याही रस्त्यावरती फिरत गेलं तरी आपलंच वाटतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या तुलाही मला जर भेटायचं असेल तर 5 ते 10 मिनिटाचा काळ खूप झाला तुझ्यापर्यंत पोहोचायला. म्हणजे असं काही वेगळं ठरवून उद्या भेटूया का, 6 वाजता पोहोचशील का, या गोष्टी नाही आहेत. मुंबई तुम्हाला जगायला शिकवते आणि कोल्हापुरात तुम्हाला जगता येतं असं एक मला खूप वाटतं. त्यामुळे मुंबई पण तेवढंच आवडतं, पण कोल्हापूर गंमत आहे. मजा आली सागर. म्हणजे आपण सगळा हा प्रवास समजून घेताना, त्या प्रवासातला संघर्ष असेल, गमती जमती असतील, सगळं समजून घेताना खूप मनपूर्वक धन्यवाद. तू इथं आला, छानपैकी गप्पा मारल्या, त्या मजा आली. वेळ कसा गेला कळलंच नाही. थँक्यू. धन्यवाद.